प्रभू श्री रामचंद्रांच्या अर्धांगी साक्षात सीता देवींना दैत्यराज दशानन रावणाने लंकेत पळून लक्ष्मणासोबत सीतेचा शोध घेता हनुमानासारखा भक्त आणि सुग्रीवासारखा मित्र मिळवत प्रभू रामचंद्र वानर सेनेसह लंकेजवळ दानवांना सहाय्य करण्याचा निश्चय केला. सर्व सिद्धता करून शुक्राचार्यांनी मनोवांछित पूर्ण करणाऱ्या होमाची सुरुवात केली. शुक्राचार्यांचे तेज उद्योगत झाले आणि त्यांच्या सामर्थ्याने प्रभाव दाखवायला सुरुवात केली. ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा. होमकुंडातून महाकाय, महाभयंकर, बलाढ्य, अजस्त्र, सर्व शस्त्रांनी सिद्ध असलेला एक बलदंड दैत्य बाहेर येऊ लागला. होमकुंडातून निर्माण होणाऱ्या त्या अजस्त्र देहाकडे पाहून सर्व दैत्य स्तंभित झाले. आता दानवसेनेमध्ये विश्वास निर्माण झाला. याच्याच सामर्थ्य शुक्राचार्यांनी आज्ञा दिली. हे बलाढ्य पराक्रमी असुरा, तू या होमातून निर्माण झाल्यामुळे समस्त असुरसेना तुला ज्वालासूर या नावाने ओळखेल. दैत्य कुळाची इच्छापूर्ती हे तुझ्या निर्मितीचे कारण आहे. म्हणूनच माझी तुला आज्ञा आहे, भूलोकाची गंगा तू सत्वर पाताळ लोकी घेऊन ये आणि दैत्य कुळाचं मनोरथ पूर्ण कर. जा, यशस्वी भव. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार गंगेला पाताळ लोकी आणण्यासाठी ज्वालासूर निघाला. दैत्यगुरूंनी ज्वालासुराला दिलेली आज्ञा ऐकून देवलोकात खळबळ माजली. कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या भगवान शिवशंकराकडे सर्व देवगणांनी धाव घेतली.